नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर कंबाईनची जी मुख्य परीक्षा झालेली होती 2022ची, तर ती 14 ऑक्टोबर 2023ला झालेली होती आणि त्यामधील जो STIचा पेपर आहे म्हणजे राज्य कर निरीक्षक त्याला म्हणतो आपण। तर STIचा जो 2 नंबरचा पेपर आहे तर त्यामध्ये आपण प्रश्न उत्तर जे आहेत त्याचं विश्लेषण जे आहे ते बघत आहोत डिटेलमध्ये। तर आता सुद्धा आपल्याला एकूण 2 प्रश्न जे आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला डिस्कस करायचे आहेत, म्हणजे दोन्हीचे दोन्ही मुद्दे तुमचे क्लिअर आउट होऊन जातील। ठीक आहे, तर एक प्रश्न प्राकृतिक रचनेवरती आहे आणि एक प्रश्न नदी प्रणालीवरती आहे। तर वेळ न दवडता आपण प्रश्न बघूया की काय आहे एक्झॅक्टली। तर प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणती पर्वतरांग नर्मदा व तापी खोरे यामधील जलविभाजक आहे। अतिशय सुंदर आयोगाचा प्रश्न आहे आणि आयोगाचा हा आवडता प्रश्न असतो। प्रत्येक तुम्हाला कुठे ना कुठे हा प्रश्न तुम्हाला दिसून जातो आणि हा रिपीटेड प्रश्न आहे। ठीक आहे, कारण जॉग्राफी, पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल याच्यामध्ये रिपीटेशन तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळणार आहे। तर त्याच्यामुळे झालेले आधीचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला डिटेलमध्ये करणं हे फार गरजेचं राहतं, लक्षात ठेवा। तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, सातपुडा पर्वतरांग जे आहे हे नर्मदा आणि तापी खोरे, हे नर्मदा आणि तापी नदी खोरे यामधील हे जलविभाजक आहे। कुठली? सातपुडा पर्वतरांग। तर एकदा नकाशामध्ये आपण बघून घेऊया की सातपुडा पर्वतरांग नेमकी कुठे आहे। तर ही जी तुम्हाला वरती एकदम दिसते, आता खाली उत्तरेकडून समजा वरती उत्तर दिशा आहे, ठीक आहे, उत्तर आणि खालती आहे दक्षिण। तर असा तुम्ही क्रमसुद्धा तुम्हाला आयोग विचारतो ह्या पर्वतरांगांचा। तर एक या प्रश्नामधून तुमचे 2 प्रश्न जे असतील ते क्लिअर आउट होऊ शकतात। ठीक आहे, तर सर्वात वरती काय आहे? सातपुडा पर्वतरांग आहे। त्याच्यानंतर क्रमांक लागतो सातमाळा अजिंठा या डोंगर रांगेचा जो आहे तो पर्वतरांगेचा क्रमांक लागतो। कधी कधी डोंगररांग म्हणतात, कधी पर्वतरांग म्हणतात, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आहे हरिश्चंद्र बालाघाट हिचा क्रमांक लागतो आणि सगळ्यात खालती आहे ती शंभू महादेवाची डोंगररांग आहे। ठीक आहे, जर क्रम विचारला तुम्हाला खाली उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारू देत किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारू देत, तुम्हाला कसंही विचारू देत, तर या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये माहीत असणं हे गरजेचं राहतं। ठीक आहे, तर सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवाच्या डोंगररांगा। आता या प्रत्येक रांगेनं काही नद्यांची खोरी जी आहे ती वेगळी केलेली आहेत। ठीक आहे, तर ती बघा, एक चार्टमध्ये तुम्हाला हे सगळं सांगून देतो। तर सातपुडा पर्वतरांग जे आहे, ठीक आहे, सातपुडा पर्वतरांग, तर हिनं नर्मदा आणि तापी नदीचं खोरं जे आहे ते वेगळं केलेलं होतं आणि आपण हा प्रश्न विचारलेला आहे की कोणती पर्वतरांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे, तर ती आहे सातपुडा पर्वतरांग। ठीक आहे, त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा ही जी पर्वतरांग आहे हिनं तापी आणि गोदावरी नदी खोरं जे आहे ते वेगळे केलेलं। असाच तुम्ही क्रम लक्षात ठेवा, म्हणजे काय होईल, जरी त्यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारला तरी सुद्धा सेम तुम्हाला लक्षात राहू दे आणि सेम नदी सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवता येईल, म्हणजे एका चार्टवरून तुमचे 2 प्रश्न जे आहेत ते क्लिअर आउट होऊ शकतात। ठीक आहे, तर सातपुडा पर्वतरांग आहे नर्मदा आणि तापी, सातमाळा अजिंठा पर्वतरांगेनं तापी आणि गोदावरी नदीचं खोरं वेगळे केलेलं आहे। त्याच्यानंतर हरिश्चंद्र आणि बालाघाट बघा, ही तर तापी नदी शेवटी आहे, तर सातमाळा अजिंठानं पहिल्यांदा तापी येणार, ओके, तापी आणि नंतर येते गोदावरी, म्हणजे तुम्हाला असं म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही अजिबात। अशा प्रकारे तुम्ही हे लक्षामध्ये ठेवून घ्या। ठीक आहे, सातमाळा अजिंठा पर्वतरांग, तापी आणि गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी आणि भीमा नदीचं खोरं वेगळे केलंय आणि शंभू महादेवाच्या पर्वतरांगेनं भीमा आणि कृष्णा नदी खोरे जे आहे हे वेगळे केलेलं आहे। त्याच्यामुळे भविष्यामध्ये जर प्रश्न आला अजिबात चुकू नका, आहे असा सिक्वेन्स लक्षात ठेवा। सातपुडा पर्वतरांग, नर्मदा आणि तापी नदी खोरं वेगळं केलं, सातमाळा अजिंठा पर्वतरांग, तापी आणि गोदावरी नदी वेगळे केलं, हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी भीमा नदी खोरं वेगळे केलं आणि शंभू महादेवाच्या पर्वतरांगेनं भीमा आणि कृष्णा नदीचं खोरं वेगळे केलेलं आहे। आता सगळं तुम्हाला एकदा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम बघा कशा प्रकारे तुम्हाला लावता येऊ शकतो। आता उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारतील किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम विचारतील तुम्हाला पर्वतरांगांचा। आधी आहे शंभू महादेवाची पर्वतरांग, त्याच्यानंतर आहे हरिश्चंद्र बालाघाटाची पर्वतरांग, त्याच्यानंतर आहे सातमाळा अजिंठाची पर्वतरांग, त्याच्यानंतर आहे सातपुडा आणि मग येतं तोरणमाळ। ठीक आहे, अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला क्रम जे आहे ते आयोग विचारू शकतात। तर तोरणमाळ आता ही तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट दिला याच्यामध्ये, म्हणून हे VYMP इथं दिलेलं आहे। तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, कसाही क्रम विचारू दे आयोग, हे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे। म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारू देत किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारू देत, मग उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलं आधी येणार सातपुडा, त्याच्यानंतर अजिंठा येईल, मग सातमाळा येईल, बालाघाट, हरिश्चंद्र येईल आणि शंभू महादेवाची येईल। ओके, तर ह्या गोष्टी, ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्याच तुम्हाला मार्क्स मिळवून जायचं, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे मार्क्स कसे मिळवायचे, ॲनालिसिस कसं करायचं प्रश्नाचं, त्यासाठी हे तुम्हाला जे आहे ते ही सिरीज जी आहे ती आपली सुरू आहे। त्याच्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि नक्कीच तुम्ही बघत चालाल तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेत चला, एक एक मार्क महत्त्वाचा, आपल्याला अजिबात सोडायचा नाही। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील खाड्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा। आता महाराष्ट्रातील खाडी विचारल्या, तर खाडी कुठे असणार? ऑफकोर्स नदीवरती कुठेतरी असणार आहे खाडी। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील खाड्यांच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा। काय दिले विधान? पाताळगंगा नदीवर धरमतरची खाडी आहे आणि शुक नदीवर बाणकोटची खाडी आहे।
तर ह्या दोन्ही विधानांचा आपल्याला विचार करायचा आहे आणि त्यांनी पर्याय सांगितलेले तर बरोबर ब चूक, अचूक ब बरोबर, दोन्ही बरोबर किंवा दोन्हीही चूक. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 अ बरोबर आणि ब चूक. ठीक आहे. आता ह्यासाठी तुम्हाला कुठल्या नदीवरती कुठली खाडी आहे हे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला जो एक चार्ट दिलेला असतो पुस्तकामध्ये तो तुमचा तोंडपाठ असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यावरती फसवतात म्हणजे फसवताच असते. ठीक आहे. तर अ बरोबर आणि ब चूक. तर शुक नदीवर जे आहे, आता ही बाणकोटची जी खाडी आहे ना, तर ही सावित्री नदीवरती आहे ना की शुक नदीवरती आहे. ओके. त्याच्यामुळे हे विधान ब जे आहे हे चूक आहे आणि पाताळगंगा नदी धरमतरची खाडी जी आहे ती पाताळगंगा नदीवरती आहे. तर हे विधान बरोबर आहे. तर एकदा चार्ट तुम्हाला सांगून देतो. तर बघा व्यवस्थित केअरफुली चार्ट आता ऐका. तर मनोरीची खाडी आहे ही तानसा नदीवरती आहे पालघर जिल्ह्यामध्ये. ओके. मनोरीची खाडी तानसा नदी पालघर जिल्हा. नंतर आहे दातेवराची खाडी ही वैतरणा नदीवरती आहे पालघर जिल्ह्यामध्ये. वसईची खाडी जी आहे ती उल्हास नदीवरती आहे पालघर जिल्ह्यामध्ये आहे. ठाण्याची खाडी जी आहे ती उल्हास नदीवरती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. नंतर मनोरीची खाडी बघा दहिसर इथं नदी आहे मुंबई उपनगरामध्ये आहे ती. ठीक आहे. दुसरी पण मनोरीची खाडी आहे ही आहे ती दहिसर नदीवरती मुंबई उपनगरमध्ये आहे. नंतर मालाडची खाडी ही दहिसर आणि ओशिवराया नदीवरती आहे ही मुंबई उपनगरमध्ये आहे. आणि माहीमची खाडी जी आहे ती माहीम किंवा मिठी नदीवरती आहे ही मुंबई उपनगर आणि मुंबई शहरामध्ये आहे. पुन्हा माहीमची खाडी माहीम नदीवरती आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पनवेलची खाडी सुद्धा माहीम नदीवरती आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. धरमतरची खाडी आपल्याला विचारलं होतं धरमतरची खाडी तर ही पाताळगंगा नदीवरती आहे आणि अंबा नदीवरती देखील आहे रायगड जिल्ह्यामध्ये. रोहाची खाडी ही कुंडलिका नदीवरती आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. राजापुरीची खाडी ही पाताळगंगा नदीवरती आहे रायगड आणि रत्नागिरीच्या बाउंड्रीवरती आहे. नंतर बाणकोटची खाडी आपल्याला विचारलं होतं तर ही सावित्री नदीवरती आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही खाडी आहे. ओके. तर लक्षात ठेवा. आता फक्त तुम्हाला जिल्हा नाही सांगत, फक्त खाडीचं नाव नदी एकदा वाचून दाखवतो. मनोरीची खाडी तानसा, दातेवराची खाडी वैतरणा नदी, वसईची खाडी उल्हास नदी, ठाण्याची खाडी उल्हास नदी, मनोरीची खाडी दहिसर नदी, मालाडची खाडी दहिसर आणि ओशिवर नदी, माहीमची खाडी माहीम आणि मिठी नदी, माहीमची खाडी माहीम नदी, पनवेलची खाडी माहीम नदी, धरमतरची खाडी पाताळगंगा आणि अंबा नदी, रोहा खाडी ही कुंडलिका नदीवर आहे, राजापुरीची खाडी पाताळगंगा नदीवरती आहे, बाणकोटची खाडी सावित्री नदीवरती आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर केळशी खाडी जी आहे केळशी खाडी ही भारजा नदीवरती आहे. केळशी खाडी ही भारजा नदीवरती आहे. जिल्हा आहे रत्नागिरी. त्याच्यानंतर दाभोळची खाडी ही वाशिष्ठी आणि जगबुडी नदीवरती आहे. कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. नंतर जयगडची खाडी ही शास्त्री आणि बाव नदीवरती आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. नंतर भाट्टेची खाडी ही काजळी नदीवरती आहे जिल्हा रत्नागिरी. त्याच्यानंतर पूर्णगडची खाडी ही मुस्कुंदी नदीवरती आहे जिल्हा आहे रत्नागिरी. त्याच्यानंतर जैतापूरची खाडी ही कुठल्या नदीवरती आहे? काजवी नदीवरती आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. नंतर विजयदुर्गची खाडी ही शुक नदीवरती आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. नंतर देवगडची खाडी ही देवगड नदीवरती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. नंतर आचरा खाडी ही कुठे आहे? आचरा नदीवरती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. नंतर कलावली खाडी ही कुठे आहे? गड जिल्ह्यामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. नंतर कर्ली खाडी ही कुठे आहे? कर्ली नदीवरती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आणि तेरेखोलची खाडी जी आहे ती तेरेखोल नदीवरती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, चार्ट पाठ करणं फार गरजेचं आहे. केळशीची खाडी ही भारजा नदीवरती आहे. दाभोळची खाडी वसिष्ठ आणि जगबुडी नदीवरती आहे. जयगडची खाडी बघा, केळशीची खाडी कुठे आहे? भारजा नदीवरती आहे. दाभोळची खाडी कुठे आहे? वसिष्ठ आणि जगबुडी नदीवरती आहे. जयगडची खाडी शास्त्री आणि बाऊ नदीवरती आहे. भाट्टेची खाडी काजळी नदीवरती आहे. पूर्णगडची खाडी मुस्कुंदी नदीवरती आहे. जैतापूरची खाडी काजवी नदीवरती आहे. विजयदुर्गची खाडी शुक नदीवर आहे. देवगडची खाडी देवगड नदीवरती आहे. आचऱ्याची खाडी आचरा नदीवरती आहे. कलावली खाडी गड नदीवरती आहे. कर्ली खाडी कर्ली नदीवर आहे. तेरेखोलची खाडी तेरेखोल नदीवरती आहे. ठीक आहे. आणि त्याचे जिल्हे सुद्धा रिस्पेक्टिव्ह तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला मी काय म्हटलं की एखादी नोटबुक घाला, अतिशय महत्त्वाचे जे मुद्दे असतील त्याच्या चॅप्टरमधले हे तुम्ही सेपरेटली लिहून काढा. एखाद्या चॅप्टरमध्ये मॅक्झिमम 10 ते 15 मुद्दे असे असतात किंवा तुम्ही ठरवून घ्या की 15 हे मला महत्त्वाचे मुद्दे एखाद्या चॅप्टरवरचे वाटतात सगळ्या विषयातले, आणि ते मी सेपरेटली लिहून काढा ते, आणि त्याची सतत उजळणी करा. ठीक आहे. म्हणजे रिव्हिजनसाठी सुद्धा तुम्हाला काही ठराविक पॉईंट हे तुम्हाला सेपरेट काढायचे आहेत आणि सारखी त्यांची रिव्हिजन जे आहे ते करायचे आहे. जे तुमच्या लक्षामध्ये राहत नाहीत ना मुद्दे ते लिहून काढा एकदा. पुन्हा सतत त्याची ज्यावेळेला तुम्ही रिव्हिजन करायला सुरुवात कराल ना त्यावेळेला तुमचा एक मार्क जो आहे तो तुमचा फिक्स व्हायला सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे. तर ही अशा प्रकारच्या सगळ्या खाड्या कुठल्या नदीवरती आहेत आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं याच्यामध्ये गरजेचं राहतं. ठीक आहे. आता कोकणातील नद्यांचा तुम्हाला क्रम सुद्धा विचारतात किंवा खाड्यांचा क्रम सुद्धा विचारतील, उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. तर तो ज्यावेळी नंतर प्रश्न आपल्या समोर येईल त्यावेळी तुम्हाला एकदा क्रम सुद्धा सांगून देतो. पण आता पहिल्यांदा खाडी
ती खाडी कुठल्या नदीवरती आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण हा प्रश्न जो आहे तो STIच्या मेन्सलाच आता विचारला होता 2022ला. त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित बघून घ्या. सगळे मुद्दे तुमच्या ॲट अ टाईम क्लिअर आउट होऊन जाणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. आणि कशा प्रकारे ॲनालिसिस करायचं आहे हे सुद्धा आता तुम्हाला बऱ्यापैकी कळतच असेल. आणि त्यासाठी अशाच प्रकारच्या ॲनालिसिससाठी आपले चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि मेन म्हणजे लाईक करा. तुमच्या लाईक्समुळे मोटिवेशन मिळतं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी मी ॲनालिसिसचे जे आहे ते घेऊन येतो. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला डीपमध्ये प्रत्येक प्रश्नाला जाता येणं गरजेचं आहे. आणि कुठलाही मुद्दा जो आहे तो मिस आउट करू नका अजिबात. आणि तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विषयासाठी सेपरेट नोटबुक घाला आणि मुद्दे जे आहे ते वेगळे लिहून काढा. त्याचं तर त्याची उजळणी करत चला. ठीक आहे. म्हणजे त्या चॅप्टरमधला जो प्राण आहे, ठीक आहे, जो मेन प्राण आहे तो प्राण तुम्हाला खेचता यायला पाहिजे. ठीक आहे. आणि ते कधी होईल, एकदा तुम्ही चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्या शांत मनानं आणि MPC PYQ एकदा बघा. त्या म्हणजे तुम्हाला कळून जाईल की ह्या मुद्द्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे आणि तो मुद्दा तुमच्या नोटबुकमध्ये यायला पाहिजे. त्याचे शॉर्ट नोट्स बनवा आणि सतत त्याची उजळणी जी आहे ती करत चला. म्हणजे तुमचे मार्क्ससुद्धा फिक्स होऊन जातील आणि तुम्हाला कॉन्फिडन्ससुद्धा तुमचा वाढून जाईल. ठीक आहे. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.